कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। कमाल तापमानातही चढ उतार होण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे देशातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात असलेल्या पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहेत। नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे। यातच सोमवारी म्हणजेच काल 5 मे रोजी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर वादळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली होती। सोमवारी म्हणजेच काल 5 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नंदुरबार पाठोपाठ वाशिम आणि मालेगाव येथे 42 अंशापेक्षा अधिक, परभणी आणि अकोला येथे 41 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। धुळे, जेऊर, सोलापूर, धाराशिव, ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथे 40.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर गडचिरोली, यवतमाळ येथे 40 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। आज 6 मे रोजी राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह वादळी पावसाची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे। तसंच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे।